ते म्हणतात की क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे, पण काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. ते माझं दुर्दैव. प्रत्येक वेळेला मला अडवलं जातं. अशा पद्धतीचं एक विधान. नाही तर हा बघा ते उबाटामधला अंतर्गत प्रश्न आहे. भास्कर जाधव साहेब आमचे विधिमंडळामधले सहकारी आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत गेली 15 वर्ष मी पण जवळनं बघितलेली आहे. आणि उबाटामध्ये हा सगळ्यांचाच विषय आहे की त्यांच्या क्षमतेनुसार तिथं कधीच काम करण्याची संधी मिळत नाही. आणि मग हळूहळू एक अशी भावना तयार होते मनामध्ये की बाबा एवढी आपल्या क्षमता असताना सुद्धा आपल्याला जर त्या पद्धतीनं पक्षात संधी मिळत नसेल तर माणूस नाराज थोडा राहतोच. आणि त्या नाराजीच्या मानसिकतेतनं भास्कर शेठनी अशा पद्धतीचं विधान केलं असावं. पण तरी सुद्धा हा त्यांच्या उबाटामधला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही काही त्याच्यावर जास्त भाष्य करावं असं मला वाटत नाही. साहेब, भाजपचं मिशन आहे सदस्य नोंदणीच्या आडून सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा राज्यात महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून महायुतीत लढण्याचा आग्रह केला जातोय का, काय सांगाल? या बाबतीत आमच्या तिन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भूमिका स्पष्ट केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे त्या ठिकाणी महायुती करून आम्ही लढू. आणि ज्या ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात त्या स्थानिक आघाड्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, अशा पद्धतीची तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आत्ता तरी आम्ही सगळेजण येणाऱ्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती म्हणूनच लढवण्याच्या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत. एक संजय राऊतांचा प्रश्न आहे की काल एकनाथ शिंदेंना ठाकरे गट संपवा असं आवाहन अमित शहांच्याकडून होत आहे. तर अमित शहांना हवं ते एकनाथ शिंदे बोलतात, अशा पद्धतीचं ते विधान करतात. संजय राऊतांच्या विधानाकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. संजय राऊत जे काय बोलतात ते तुम्हालाच माध्यमांनाच त्या बोलण्याची खूप आवड आहे. त्यामुळं त्या संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो. संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं. त्यामुळं ते असं नाहक काही त्या ठिकाणी बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं नाही. शेवटचा माझा प्रश्न आहे, म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनात एका महिलेनं नोटा उधळल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आंदोलन महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशाचा हार देखील घातलेला आहे. मला कल्पना नाही हा प्रकार कुठं घडलेला आहे तो. त्यामुळं त्याची माहिती घ्यावी लागेल. कुठं घडलाय, का घडलाय, त्याची पार्श्वभूमी काय आहे. पण संबंधित विभागाचे जी काय मंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे जे काय वरिष्ठ अधिकारी असतील ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील. साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे नवीन महाबळेश्वर, आणि त्या अनुषंगाने 235 गावांचा पहिलं जे आहे त्याबद्दलचा प्रस्ताव गेलेला आहे पुढे. पण नेमकं याच्यामध्ये काय केलं जाणार आहे याच्याबद्दलचं स्पष्टता अजूनही नाहीये की नवीन महाबळेश्वरमध्ये नेमकं केलं काय जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, 294 गावं वाढीव अजून त्याच्यामध्ये ऍड होण्यासाठीचा जो काही हे आहे तर ती प्रोसेस कुठपर्यंत आली आहे आणि याच्याबद्दल काय सांगा. बघा, विस्तारित महाबळेश्वर किंवा नवीन महाबळेश्वर जो विषय आहे तो बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC ही यंत्रणा त्याचा DPR तयार करते आहे. मागच्याच महिन्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा दरेगावी आले होते तेव्हा त्यांनी त्या संपूर्ण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, स्थानिक प्रशासनाच्या बरोबर या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा हा जो परिसर आहे हा आता कंजेस्टेड झालेला आहे आणि पर्यटकांना थोडासा विस्तार तिथं झालेला पाहिजे. आणि बरेच निसर्ग ठिकाणं अशी आहेत त्या परिसरामधली जी तुम्ही विस्तारित महाबळेश्वर किंवा नवीन महाबळेश्वर म्हणताय, तर त्या ठिकाणी ज्या गावांची संमती आहे की आम्हाला ह्या योजनेमध्ये यायचं आहे त्या गावांचा समावेश करा असं देखील आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. परवाच्या DPDCच्या बैठकीमध्ये साताऱ्याच्या अनेक मान्य आमदार महोदयांनी किंवा मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की जी काय आता त्याची प्राथमिक तयारी सुरू आहे त्याचं सादरीकरण किंवा त्याची माहिती एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार मंत्र्यांना द्या. आणि म्हणूनसाठी मी MSRDCच्या अधिकाऱ्यांना, MD MSRDC यांना या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे.
की जेव्हा मंत्रिमंडळाची बैठकी असेल तेव्हा आम्ही चारही मंत्री मुंबईमध्ये असतो आणि हा बहुतांशी जो काय नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आहे तो जावली, सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर, पाटण या विभागाशी संबंधित आहे. त्यामुळं आम्ही सर्वजण चारीच्या चारी मंत्री जेव्हा मुंबईमध्ये असू तेव्हा आम्ही MSRDCच्या अधिकाऱ्यांकडून याची सगळी माहिती घेऊ आणि लोकांचं हित पहिलं लक्षात ठेवलं जाईल. ज्या ज्या लोकांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या लोकांची मागणी आल्यानंतर MSRDCचे माननीय मंत्री महोदय हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्यासमोर हे सगळं ठेवलं जाईल आणि अंतिम निर्णय ते घेतील. MSRDCचं ऑफिस जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि हा जो नवीन महाबळेश्वर प्रकल्प होतोय तो सातारा जिल्ह्यातला आहे आणि या ठिकाणी त्याचं कार्यालयच नाहीये, नागठाण्यामध्ये त्याचं कार्यालय आहे. त्यामुळे इथल्या ज्या लोकांना काही परवानगी घ्यायची असतील किंवा काय जी माहिती घ्यायची तर ती माहिती घेण्यासाठी नागठाण्याला जावं लागतंय किंवा त्या ठिकाणी सुद्धा अधिकारी. त्यामुळे याच्याबद्दल साताऱ्यात त्याचं कार्यालय होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? नागठाणे आणि सातारा काय खूप लांब नाही, 10 किलोमीटरचं अंतर आहे, 10-15 किलोमीटर अंतर आहे. पण तरी सुद्धा मला मध्यंतरी एकदा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सूचना केल्या होत्या की MSRDC आणि पर्यटन MTDC यांनी जॉईंटली याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे याची जर पुनर्रचना करायची असेल यंत्रणांची किंवा स्ट्रक्चरची, म्हणजे MSRDCचं यंत्रणांचं ऑफिस, MTDCचे यंत्रणांचं ऑफिस हे एकत्रितपणानं मग साताऱ्यापेक्षा जर एक्सटेंडेड महाबळेश्वर असेल तर महाबळेश्वर पाचगणी परिसरात करण्याच्या दृष्टीनं मी जरूर माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा करतो आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करू आम्ही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.